ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर विद्यमान 2 उपायुक्तांची सर्वसाधारण सभेच्या ठरावातून करण्यात आलेली शिफारस नियमबाह्य आहे। या संदर्भात पालिकेनं केलेला ठराव रद्द करून राज्य सरकारच्या नियमानुसार प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निवड करावी अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। ठाणे महापालिकेच्या 23 जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत आयत्या वेळेचं प्रकरण आणून घाईघाईत ठराव मंजूर करण्यात आला। त्यानुसार अतिरिक्त आयुक्त या पदावर पदोन्नतीनं नियुक्तीसाठी 2 उपायुक्तांची नावं निश्चित करण्यात आली। अतिरिक्त आयुक्त हे ठाणे महापालिकेतील महत्त्वाचं पद असून हे रिक्त राहणं उचित नाही। ही बाब विचारात घेता 31 ऑगस्ट रोजी रिक्त होणाऱ्या पदावर या नियुक्त्या करण्याबाबतच्या प्रस्तावाला पालिका आयुक्तांनी मान्यता दिली होती। सदर प्रस्ताव मान्यतेच्या पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवणं सर्वसाधारण सभा मान्यता देत नाही असा उल्लेख ठरावात होता। मात्र संबंधित ठराव हा संशयास्पद असून नगरसेवकांना माहिती न देताच घाईघाईत मंजूर करण्यात आलाय असा आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केलाय। राज्य सरकारच्या निर्णयानुसार पालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीनं नियुक्ती करायच्या प्रस्तावावर विचार करण्यास्तव नियमावली निश्चित करण्यात आली आहे। त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीनं नियुक्तीसाठीचे प्रस्ताव विचारात घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव असून सदस्यपदी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय ज्येष्ठतम महानगरपालिका आयुक्त संबंधित महापालिका आयुक्त उपसचिव तर सदस्यपदी अवर सचिव यांची निवड करण्यात आली आहे। त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पदाचा निर्णय घेण्याची आवश्यकता होती अशी माहिती नारायण पवार यांनी दिली।